दैनंदिन जीवनामध्ये सर्वस्वाचा भोग असताना सुद्धा माणसं परमार्थाकडे का वळतात याचा थोडासा विचार करायचा आहे. आता बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे माझ्यासमोर किमान प्रतिकूल कालापेक्षा अनुकूल काल आता आहे. फार सोपं बोलतोय, सोप्या भाषेमध्ये मांडतोय, लांबवणार अजिबात नाही. काय होतं, कीर्तन लांबली की मागची कुरबुर करतात आणि आयुष्य लांबले का आम्हाला फोन करतात, कोणता ग्रंथ वाचला बाबा जाईल. खरं आहे ना, 100% फोन करतात महाराज. कोणतंच लांबलेलं आवडत नाही लोकांना, मला शॉर्टकटमध्ये घेऊन जायचं. प्रत्येकाकडे सध्या किमान जगण्याच्या कालखंडामध्ये जी संपत्ती, ज्या उपलब्ध सुविधा किंबहुना ज्या काय लागणाऱ्या, ज्या पुरावत असणाऱ्या पद्धती, त्या गरजेपेक्षा जास्तच आहे का नाही. थोडंसं जनरेशन बिटवीन द गॅप ज्याला म्हणतात न्यायशास्त्रामध्ये, तो मला मांडायचा. तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी आहात, उगाच पावसामध्ये मोठ धरत नाही, पण जेवढं येईल तेवढं मांडण्याचा प्रयत्न करू. जनरेशन गॅप काय, आत्मिक समाधानता कशा करताय ती परमार्थात आहे. आता बसलेल्या व्यक्तीला किमान गरजेपुरतं वेतन आहे, गरजेपुरतं असणारा कुटुंबातला आनंद आहे, पण सर्वस्वाचा त्याग करून किमान 2 तास या धर्ममंडपामध्ये बसल्यानंतर प्रापंचिक गोष्टींचा विसर पडतो. ही परमार्थाची सगळ्यात मोठी ताकद आहे. नाहीतर किमान माणसं कोणत्या ना कोणत्या कारणास्तव भरकटलेली असतात. मग प्रत्येकाला समाधानाची गरज आहे, म्हणून प्रत्येक व्यक्ती किमान नास्तिक जरी असला तरी तो सकाळी देवाला एकदा तरी असणारा प्रणाम करूनच बाहेर निघतो का नाही. फार नास्तिक असले, अहो चोर नास्तिक आहे, पण तो तरी दा विनंती करून निघतो, आजचा दिवस चांगला जाऊ दे. देव आवडत नाही असा व्यक्ती नाही, फक्त दुर्दैव आहे देव कळत नाही असा विषय नाही. संगती कोणाची करावी हे कळत नाही, दुर्दैव आहे. देव कळत नाही असं नाही. SP कॉलेजला असताना एक विद्वान व्यक्ती होते, ऑस्ट्रेलिया ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी असणारं टॉप केलेलं व्यक्तिमत्व, आणि त्या व्यक्तीचं लेक्चर ठेवलेलं होतं. आळंदीतील विद्वान मंडळी त्या लेक्चर श्रवणाकरता होतात. आम्ही कॉलेज दृष्टिकोनातून तिथं होतो. त्या व्यक्तीनं अर्ध्या तासाच्या लेक्चर म्हणजे सिद्ध केले की जगात देव नाही. काय माइंड असन, काय सर्क्युलेशन असन, काय ट्रान्सलेशन असन, लँग्वेज इनपुट आउटपुट काय असन, त्याच्यावर त्याचं व्हॉइस फोकस काय असन, ही त्याची पद्धती असन. थोडे कीर्तनकार अपडेट व्हायला पाहिजे. उगाच आपला ते एक देव करून घ्यावा, देवही कीर्तनकाराचा नाही झाला आणि तोही देवाचा नाही झाला, शेवटी तोही मेला, आणि त्याच्या दाव्याला जो कीर्तनकार आणला त्याने सुद्धा आपला तो एक देव अभंग घेतला. अपडेट व्हावा लागेल कीर्तनकारांना. तुम्ही इतकी सुज्ञ मंडळी समोर बसल्यानंतर मी जर BSNLच्या काळामध्ये गेलो तर हे कशाने सूर्यफुलं व्हायची. इतकं अपडेट व्हावं लागेल कीर्तनकारांना की पुढे काय घडणार आहे याच्या आत कीर्तनकारांकडे जर आलं तर तीच या स्पर्धा युगामध्ये टिकणार आहे, अन्यथा देशोधडी लागावं लागेल. फार खाली होऊन बोलू, तुम्ही सगळे सुज्ञ मंडळी गाणारे महाराष्ट्रातले विद्वानांची रोज कीर्तन श्रवण करता. इतका गतिमान काळ आलेला आहे दादा. आता अजून 2 वर्षाने तुम्ही जर या बारकाल्या विद्यार्थ्यांना सांगायला गेले ना स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ, त्यांचा आन्सर असेल, महाराज आमचं यान चंद्रापर्यंत गेले तर यानाने जर वरती सिद्ध केलं स्वर्ग वैकुंठ आहे तर आम्हाला मान्य होईल. इतका अपडेट व्हावं लागेल. पण काय दुर्दैव, या महाराष्ट्राचा थोडा लांब जाईल. आपली शिक्षण पद्धती अजून थोडीसं तात्काळ बोलतो रागेल एखाद्या वेल एज्युकेटेड व्यक्तीला, पण थोडी अजून बुरसटलेली आहे. तिच्यात मध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. किती परिवर्तन व्हायला पाहिजे एक दृष्टांत सांगतो मग कळेल. 5 वर्षाचा पुतण्या आहे माझा गरीब सागर महाराज. काल परवा त्याला काय बोर झाला आणि माझ्याजवळ येऊन बसला. मला काका काहीतरी गोष्ट सांगा. म्हणलं अरे बाळा काका पुतण्याच्याच चालू आहे सध्या. कळण त्याला धन्यवाद नाही, कळण त्याला मी घरी गेलो कळण. म्हणलं महाराष्ट्रात सध्या त्याच चालू आहे. तो मला नाही म्हणलं मग कीर्तन सांगतो. नको म्हणलं लय लांब होतो तू, गोष्टच सांग म्हणलं मग बाळा मला गोष्ट येत नाही पण सांगण्याचा पद्धती, शिक्षण पद्धती बघा किती सुधारले पाहिजे, किती अपडेट आहोत आपण. त्याला म्हणलं बाळा काय झालं, एक कावळा होता आणि त्याला तहान लागली रे. तो कावळा घरट्यातून निघाला आणि पाण्याच्या शोधामध्ये वन फिरू लागला. गावानजीक आल्यानंतर त्याला एका पात्रामध्ये पाणी दिसलं, पण ते पाणी खोल गेलेलं होतं. म्हणून त्या कावळ्याने त्या पाण्यामध्ये काय टाकायला सुरुवात केली, दगड टाकायला सुरुवात केली. 5 वाजेपर्यंत दगड टाकले रे बाळा, तेव्हा पाणी वरती आलं आणि कावळा प्यायला. त्या मुलाने शंकेच्या नजरेने माझ्याकडे बघितलं. म्हणला कावळा मूर्ख होता पण सांगणारा महामूर्ख आहे म्हणला. म्हणलं कसं काय रे. म्हणला कोणता काळ, तर शिक्षण पद्धती तिचं आहे की नाही बाबा. आता बाबा स्वतः बसलेले या ठिकाणी. बाबा बराचसा माझा जुना परिचय. तुमच्या काळामध्ये कावळा दगडच टाकत होता. थोडा काळ गतिमान झाला पासून झाला. तुमच्या काळामध्ये कावळा दगडच टाकत होता. थोडा आपल्याही काळामध्ये कावळा दगडच टाकत होता. पोराव तुमच्याही काळामध्ये कावळा त्या पाण्यामध्ये दगडच टाकतोय. 80 वर्षापासून कावळा जर दगडच टाकतो आणि त्याच गोष्टी येते, शिक्षण पद्धती किती सुधारली, किती अपडेट आहोत आपण. प्रवीण महाराज विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तो म्हणला मग कावळा मूर्ख होता पण सांगणारा महामूर्ख आहे म्हणला. म्हणलं कसं काय रे. म्हणला एवढा कोणाकडे वेळ आहे का, 10चा कावळा 5 वाजेपर्यंत दगड टाकतो, एवढा ह्युमॅनिटी पॉवर कलियुगामध्ये टिकेल का. म्हणलं मग काय करायला पाहिजे, त्या कावळ्याला डोकं वापरायला पाहिजे होता. म्हणलं काय करायला पाहिजे होतं, जवळ जायचं होतं, DMart होता. म्हणलं तिथून 25 पैशाचा स्ट्रॉ आणू दे, स्ट्रॉ पाण्यात पिडू दे, कावळ्याला पिऊ दे, कावळा उडू दे. इतकं अपडेट व्हावं लागेल.
तेव्हा असणारे संस्कार, कीर्तनकार, वेल एज्युकेटेड झाल्याशिवाय मी न्यायशास्त्रामध्ये असणार. माझं भाग्य आहे की मी आता काल परवा परीक्षेला गेलो होतो. PhDचं माझं माध्यम आहे आणि मी 100% 2-3 वर्षामध्ये तो सिलेबस कव्हर करेल. तुमच्याकरता नाही पण किमान आत्मिक समाधानाकरता तरी वेल एज्युकेशन फार गरजेचं आहे. म्हणून तर मला वाटतं शिक्षण वाघिणीचं दिदेन जो घेतो तो गुरुगुरलाच पाहिजे. इतकं अपडेट व्हावं लागेल. आत्मिक समाधानाची गोष्ट मला मांडायची, थोडं नीट ऐका. त्यानं 10 मिनिटाच्या आत सिद्ध केलं का जगात देव नाही. SP कॉलेजच्या असणारे प्राचार्य सुद्धा त्याच्या पाया पडले. काय विद्वत्ता आहे म्हणे, काय लँग्वेज फोकस आहे. आम्ही सुद्धा पाया पडायला गेलो. आमच्या गुरुवर त्याच ठिकाणी असणारे विठ्ठल बाबा घुले सुद्धा पाया पडायला होते. बाबा म्हणले मी तुझ्या असणाऱ्या 70 वर्षाचं पुण्य तुझ्या चरणावर समर्पित करतो. म्हणला की अर्ध्या तासात तू जगात सिद्ध केलं देव नाही. एवढा विद्वान माणसाने विचारल्यानंतर पण ते विद्वानच असतात. बाबांनी सांगितलं पण एवढं तू अर्ध्या तासात कसं काय सिद्ध केलं जगात देव नाही. तो म्हणला देवाची कृपा. यांना नाही कळायचं. जो अर्ध्या तासात सिद्ध करतो अख्या जगात देव नाही त्याला विचारलं एवढं कसं काय जमतं होतं. म्हणलं देवाची कृपा. सर्वस्व जरी चालत असलं ना तरी या जगतामध्ये देवाशिवाय काही चालत नाही. किती जरी विज्ञान गतिमान झालं तरी वाक्य नीट ऐका, निसर्ग नियमाच्या पुढे जाता येत नाही. पंजाबराव सुद्धा थकला तर आपली यादी कुठे ठेवायची. निसर्गाचा एक नियम आहे, अघटित आहे. प्रवीण महाराज निसर्गामध्ये एक नियम आहे. निसर्गाचा नियम एक आहे, कमवलेली संपत्ती एकतर सोडून तरी जा नाहीतर वाटून तरी जा. घेऊन जाण्याची व्यवस्था रावणाला सुद्धा जमली नाही. आपली यादी कुठे ठेवायची. तू का म्हणे ज्याची संपत्ता एवढी आणि सांगा ते कवडी गेली नाही. थोडं इन्स्पायर पद्धतीने ऐकण्याचा प्रयत्न करा. मग आत्मिक समाधानाकरता प्रत्येकजण संसार प्रक्रियेमध्ये रममाण आहे. फार सोपा विचारतो. तुम्ही घरदार वगैरे प्रपंच सोडून व्यवसाय दृष्टिकोनातून, वेल एज्युकेशन नोकरी दृष्टिकोनातून संगमनेरसारख्या वेल असणाऱ्या सोसायटीमध्ये सेटअप झाला. कशा करता? बोला बोला बोला, खुलं बोला. मला मोकळं कीर्तन केलं. मला कीर्तनात कंटिन्युटी आणि कनेक्टिव्हिटी कायम लागते. मध्ये जर थांबलं तर मी कोणत्या पानावर थांबलं मला कळत नाही. मग मला मध्ये काही सुचतं आणि मी जेवढं पाठ करून आलं तेवढं संपेपर्यंत अजिबात कीर्तन थांबवत नाही. तेवढं संपलं की मी आपोआप थांबतो. याचा अर्थ यांचं कन्फर्म झालं हा पाठ करून आला. असं नाही, कंटिन्युटी करू. आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद. फार सोपा विचारतो. प्रत्येक जणाची चाललेली धावपळ कशा करता? मी 4थ्या कीर्तनाला इथपर्यंत आलो कशा करता? आपल्याला दावण्याला बांधून टाक. तोही त्याची यादीमध्ये. म्हणजे प्रत्येकाला अपेक्षा कशाची आहे? पैशाची. मला वाटतं सुधीर फडकेंचं जुन्या काळामध्ये एक गीत होऊन गेलं. इतकं सुंदर गीत होतं. गीताच्या असणारं ते माध्यमातून वासुदेवाच्या माध्यमातून पैशाचं महत्त्व सांगायचं. वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामर. दाम करी काम वेड्या, दाम करी कामर, दाम करी काम वेड्या, दाम करी कामर. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे. पैशाची रीत लई न्यारी, लहान पोराला त्याचा भाव. आई सोडून घेत जेप, पैशाच्या दिशेनं धाव. रात्रंदिवस ही दुनिया सारी, रात्रंदिवस दुनिया सारी या पैशाची गुलाम र. दाम करी सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नहीं कबीरा. सब पैसे के भाई. आम्ही थोडं पठारा भागातून येतो. आमच्याकडे पैसे संपले का लोक म्हणतात त्याच्यात काय राम नाही राहिला. राम सुद्धा पैशात तोलला लोकांनी. इतका समाज गतिमान झाला. प्रत्येकाला कशाची गरज आहे. पण जनरेशन गॅप बघा किती आहे. पूर्वीचा काळ प्रतिकूल होता. किमान 72च्या काळात अनुभवलेली बरीचशी माणसं माझ्या समोर असतील. आपल्यातली नसतील पण किमान आई वडील तरी असतील. इतकी प्रतिकूल परिस्थिती होती त्या व्यक्तींकडे की त्यांना 2 टायमाचं खायला अन्नसुद्धा भेटत नव्हतं. मक्याची असणारी सुकडी आणि त्या निळ्याची ज्वारी भेटायची तरीसुद्धा ती माणसं समाधानी होती. किती समाधानी होती? इतकं असमाधान होतं की खावं ल्यावं म्हणजे घालायला सुद्धा कपडे त्यांना व्यवस्थित नव्हते. मी तर असं ऐकलेले काही काही व्यक्तींकडून महाराज की ती व्यक्ती दुसऱ्याची कपडे उसने घेऊन घालायची आणि लग्नाला वगैरे जाऊन आली का पुन्हा द्यायची. महिला वर्गसुद्धा ते 3 दंडाचं लुगडं असायचं जुन्या काळातलं तरीसुद्धा समाधानी होते. आता आपल्याकडे का प्रत्येकाकडे असणारे वस्त्र भरजरीत आहे आणि इतका जनरेशन गॅप आहे. त्यांना घालण्याकरता वस्त्र नव्हती. आपण जे परिधान करतो त्याच्यामध्ये स्पर्धा आहे. मी जे अंगावर घातलंय ते अख्ख्या लग्नात कोणाच्या अंगावर नसलं पाहिजे. हा जनरेशन बिटवीन द गॅप आहे.
किती समाधान होतं महाराज. त्या व्यक्ती दिवसभर काबाड कष्ट केलं ना तर पौर्णिमेचा चंद्र त्यांना झोपडीतूनच दिसायचा. म्हणजे त्या झोपडीला छत कसं असेल बरं. भूमीवरी पडावे आकाश पांघरावे, वाऱ्यास वेरी जावे या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. आता झोपडी नाही राहिली, आता 5-5 मजली. समाधान आहे का? ते झोपडीत राहतो तरी समाधान होतं. आता फरशीवरी पडावे स्लॅपकडे पहावे, मनक्यात गप यावे या बंगल्यात. इतकी असमाधानी अवस्था आहे प्रत्येकाची. म्हणजे समाधान कशामध्ये आहे? ते संत संगतीमध्ये समाधान आहे. मग कोणाची संगती करायची? समानशील व्यसने सुसख्यम. गीतेचं वचन आहे, समान दर्जाची माणसं समान दर्जाच्या माणसाची संगती करतात. खाणारा खाणाराची करतो, गाणारा गाणाराची करतो. पुढचं मला येत नाही, पाठ केलं सांग. लाही बोलतं ते तुम्हाला न सांगता कळलं. वक्ता श्रोता संवाद, न्यायशास्त्रामध्ये अशी प्रणाली आहे. वक्ता श्रोता संवाद असा असला पाहिजे, अर्ध सांगून कळलं पाहिजे, अर्ध न सांगता कळलं पाहिजे. आणि वक्ता श्रोता संवाद गुरुरे दोंडा महाराज म्हणायचे, अर्ध सांगून कळलं पाहिजे, अर्ध सांगून सुद्धा नाही कळलं पाहिजे. विठाला अर्ध न सांगून कळणं म्हणजे पुस्तकी ज्ञान, आणि अर्धच न सांगता कळणं हे अनुभवातलं ज्ञान. पर तुमच्याकरता सोप्या दृष्टांतात कीर्तन करायला सांगितलं आहे मला, वरून तशी ऑर्डर आहे माझ्या, त्या दृष्टिकोनातून मी जाणार आहे. लय खंडन मंडन वादक गेलो झोपा येते नाही या सोप्या भाषेमध्ये. मला सांगा, जी महिला कायम पाकगृह मुदपाक खाना त्याच्यामध्ये असते, मुदपाक खाना जात का तुम्ही? मुदपाक खाण्यामध्ये जाता का कधी? नाही. पा शुद्ध वेल एज्युकेटेड, शब्दाची ताकद सुद्धा कळणार. मी त्यांना विचारलं मुदपाक खाण्यामध्ये जातात, ते म्हणजे अजिबात नाही. मग सगळा स्वयंपाक यांच्याकडे आहे का? मुदपाक खाना म्हणजे शुद्ध मराठीमध्ये त्याला किचन म्हणा. काय आपली संस्कृती आहे, काय आपलं असणार. जाताना मुदपाक खाण्यामध्ये कायम रसोईमध्ये असणारी महिला स्वयंपाक करणारी आणि रेसिपी वाचून याच्यामध्ये अनुभवात फरक होईल का नाही? मग कसं होईल फरक त्याचं विश्लेषण सांगतोय का? म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. तर दृष्टांतातून गेलं पाहिजे. आता काय तर आखाड्यातल्या वारकऱ्यांना फोडून सांगावं लागतं कधी कधी, त्या पद्धतीने सांगावं लागतं कीर्तन आहे का. जर कायम रेसिपीमध्ये असणार आहे आणि ज्याला पुस्तक वाचून करायचं तर म्हणजे जमीन आसमान फरक होतो. प्रसंग असा झाला, सासूबाई असणारी पूजा करण्याकरता बसली सागर महाराज, आणि म्हातारीची अख्खी आरती आटोपली, पण ती आरतीची घंटा काय म्हातारीला सापडली नाही. म्हातारी वैतागलेल्या स्वरामध्ये आरती संपल्यावर सुनबाई म्हणली, बाळा ते घंटा वगैरे पाहिला का? आत्याबाई 1 मिनिटात आणून देते म्हणे. ही सुनबाई हुशार होती महाराज, उंच टाचा. ते गेल्यानंतर असणारं ते दरवाजा उघडला फ्रीजचा, आणि फ्रीज म्हणून घंटा काढून दिला. म्हातारी जुन्या काळातली होती. म्हातारी वैतागली, म्हणजे मुडदा बसावला तुझ्या बापाने फ्रीजमध्ये घंटा ठेवला होता का? म्हणजे असं वैतागलं. जुन्या काळातले शब्द तसेच वापरावं लागते त्याला, मला काय बंधन आहे. ती म्हणे तसं नाही आत्याबाई, माझं अजिबात घंटा ठेवण्याचं काही मत नव्हतं. मग का ठेवला म्हणे? त्याचं कारण असं, मी सकाळी रेसिपी बनवायला घेतली आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं बटाट्याची आणि टमाट्याची पेस्ट करा, 1 घंटा फ्रीजमध्ये ठेवा. नाही कळलं? हां, याला म्हणतात पुस्तकी ज्ञान. विठाला कोणाच्या संगतीमध्ये ते ज्ञान घडणारे? संताची संगती करायची. ऐका, मग बरेचशी माणसं म्हणतात संताच्या संगतीमध्ये आम्हाला सुख लाभेल का? अवश्य लाभेल. वाक्य नीट ऐका. काही माणसं असंही विचारतात महाराज, प्रवीण महाराज, परमार्थातही सुख नाही, संसारातही सुख नाही. भेटतात कधी कधी अर्ध्या हळकोंडाने पिवळे झालेले त्रास देतात कलियुगामध्ये. हे कमी ज्ञान. असं जर कोणी तुम्हाला म्हणला परमार्थातही सुख नाही, संसारातही सुख नाही, त्याला माझा दृष्टांत सांगायचा. नीट ऐका. पूर्वीच्या काळातला दृष्टांत सांगतो तुम्हाला पटण्याकरता. आता 9 ते 11चं कीर्तन म्हणलं असंच जावं लागेल. लय खंडनवाद. माझं कीर्तन कळत नसलं तर एका शब्दात एकच वाक्य बोलतो, त्याचा जर तुम्हाला अर्थ कळला तर मला कळेल तुम्हाला कीर्तन कळतं. आता नीट ऐका मी काय म्हणतो. जगा वेगळं आयुष्य जगावा वाटत असेल तर जगा वेगळं. क्लिक झालं काही? इतकी सुज्ञ मंडळी मला काय म्हणतं, 1 सेकंदात पार व्हायला पाहिजे. जगा वेगळं आयुष्य जगावा वाटत असेल तर जगा वेगळं. आता कळलं ना? अजून का नाही कळलं? तुम्हाला कळलं, बाकीच्यांना काहीच नाही कळलं. 9 ते 11ला एक ठिकाणी मी जगन्मिथ्य ब्रह्म सत्य माया भ्रम सांगितले. मला वाटलं जगन्मिथ्य ब्रह्म सत्य माया भ्रम सगळ्यांना कळलं. 11:30ला कीर्तन संपल्यानंतर त्या एका सुज्ञ व्यक्ती आला, म्हणला महाराज काय सुंदर कीर्तन केलं. म्हणलं तुम्हाला कळलं का? हो म्हणला, जगन्मिथ्य ब्रह्म सत्य तुम्ही सांगितलं ना. म्हणलं मग तुम्ही सांगितलं ते सगळं सत्य होतं. म्हणलं पण आम्हाला कळलं हा तुमचा भ्रम होता म्हणे.
असं व्हायला नको म्हणून थोड्या सोप्या पद्धतीने पुढे जातो. जगा वेगळं आयुष्य जगावं वाटत असेल तर जगा वेगळं जगा असं त्याचा सरळ सरळ अर्थ होतो. त्या पद्धतीने जायचं. मग जुन्या काळामध्ये परमार्थामध्ये सुख नाही, प्रपंचात सुख नाही म्हणणाऱ्या व्यक्तींकरता दृष्टांत सांगतोय का. जुना काळ होता. जुन्या काळामध्ये एक व्यक्ती चिकार प्यायलेला कळतो ना आपल्याकडे. प्यायलेला ग्लासला काय म्हणतात तुमच्याकडे मराठीत? संगमनेर म्हणे ग्लासला काय म्हणतात? ग्लासला प्याला. आणि प्यायलेला शब्दांची लकबले सुंदर आहे प्रवीण महाराज. मी त्या दिवशी सहज बोलून गेलो. आपल्याकडे पाडाला आंबा पिकला का उतरवतात. पाडाला आंबा पिकला का उतरवणेच म्हणतात ना आपल्या भाषेमध्ये. तोडून घेतात आणि तो कच्चा आंबा पिकण्याकरता विशिष्ट जागेवर ठेवतात. त्याला काय म्हणतात? आडी म्हणतात. आडी. जुनी माणसं त्याला आडी म्हणतात. एक त्या फळामध्ये ताकदमध्ये गंमत आहे बघा. कच्चा तोडलेला आंबा जर आडीला ठेवला तर तो आंबट जरी असला तरी फळ आडीला ठेवलं की ते गोड होतं. म्हणजे फळाने आडी धरली की गोड होते आणि माणसाने आडी धरल्यावर माणसाने आडी धरला माणूस वाईट होतो. मी त्या दिवशी असणारं आपल्या माननीय तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये बसलेलो होतो. एक विद्वान व्यक्ती आले. त्यांनी 10-5 पानं एकत्र केले. फडफड फडफड असणाऱ्या स्टॅपलरच्या पिना मारल्या. त्यांना म्हणलं साहेब कशी गंमत आहे हो म्हणे. काय हो महाराज? म्हणलं मोकळ्या पानांना पिन मारली की एकत्र होतात आणि एकत्र माणसांना पिन मारले का. ही शब्दांची ताकद आहे. विठाला विठाला नीट आहे का. जी माणसं म्हणतात ना परमार्थात सुख नाही संसारात सुख नाही त्यांच्याकरता दृष्टांत. जुन्या काळामध्ये एक चिकार व्यक्ती प्यायला आणि सायकलचा प्रवास. हँडल धरा गेला का पॅन्डल सुटायचे आणि पांडल मारा गेला का हँडल सुटायचे. कर्मधर्म सहयोगाने ते असणारं ते व्यक्ती उताराने सायकल चालली जुन्या काळातले आपले. आणि त्या गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीची अंत्येष्टी चालली होती. अंत्येष्टी म्हणजे काय? अंत्ययात्रा. पहा शब्दकोश आपला. अंत्येष्टी म्हणजे अंत्ययात्रा. मी मराठी वाङ्मय कोशाचा फार जवळून अभ्यास केलेला विद्यार्थी. अंत्येष्टी म्हणजे अंत्ययात्रा नाही. अंत हा शेवट, इष्ट हा यज्ञ. अंत्ययात्रा हा अपभ्रंश झालेला शब्द आहे. आपल्याकडे बरेचसे शब्दांचा प्रयोगसुद्धा खतरनाक आहे. उद्या जर म्हणलं ना ते अभिजित महाराज कसे वाजवते त्याला चांगलं म्हणतात. ते हा बेकार वाजवते व म्हणजे शब्दप्रयोग बागा उलटा आहे. वाजवायचे म्हणायचं चांगलं पण शब्दप्रयोग. ते प्रवीण महाराज आणि ते सागर महाराज गोळवे खतरनाक गाते. आता खतरनाक कुठं गात असतं. माझ्या मित्राला दिवशी बंगला पाहायला पाठवलं. म्हणलं वास्तुशांतीला जाऊन ये. कसं काय बंगला बांधला म्हणला त्या मळ्यामध्ये. बंगला भयानक बांधला म्हणला. भयानक बंगल्यात भूत राहत्या येड्या. शब्दांचे प्रयोगच इतके विचित्र आहे. त्याचा अनुमान याती अनुसर्ग उपन्यास काहीच अर्थ नाही. फक्त जोडायचे म्हणून जोडायचे. त्याच्याकरता बोवाद वर्णात असावा. काही काहींना तेही कळत नाही. आणखी एक दृष्टांत सांगतो तुमच्या बऱ्याकरता नंतर चिंतन. काल परवा आम्ही शेवगावमध्ये असणारे 5 कीर्तनकार लग्नाकरता गेलो. 5नी आम्ही गाड्या पार्किंग केल्या आणि ती संयोजक होता ना कीर्तनामध्ये तो इतका ओरडायला लागला त्या लग्नामध्ये. तो म्हणला ऐका महाराष्ट्रातले सगळे गुणीजन रत्न ज्यांना लाखो समाज कीर्तनाकरता वेटिंगसाठी असतो असे विद्वान महाराष्ट्रातले सर्व महाराज मंडळी एकाच वेळेस या शुभमंगल कार्यासाठी असणारं त्या गेटच्या मध्ये आलेले आहे. कृपया संयोजकांना विनंती आहे हातावेगळी सगळी कामं बाजूला टाकून आलेल्या सर्व कीर्तनकारांना जागच्या जागेवर स्थानबद्ध करा. आमचे बाकीचे म्हणले महाराज काय सत्कार्य म्हणलं त्यामुळे तुम्हाला एकच तारीख आहे. तुम्हाला व्याकरणच कळत नाही म्हणलं. ते म्हणलं काय म्हणते. म्हणलं आलेल्या सर्व कीर्तनकारांना स्थानबद्ध करा. म्हटलं येड्या स्थानबद्ध करणे म्हणजे जेलमध्ये बंद करणे. लोकांना काय बोलावं हेच प्रयोग कळत नाही प्रवीण महाराज. कोणता शब्द स्थानापन्न ठीक आहे स्थानबद्ध व्यर्थ करतात. चला ठिकाणी त्या व्यक्तीची अंत्येष्टी चालली होती प्रतिष्ठित व्यक्तीची. बरोबर असणारं चौघं खांदेकरीने वरून जसं उतारावर प्यायलेलं गेलं ना सायकल घेऊन ते बरोबर चौघांच्या त्या मधी घुसल्यानंतर ते चारही बाजूला झाले. सायकल खाली हा सायकलवर प्रेत याच्या बोकांडी. आता कठीण डिक्शनरी सिटीमध्ये सुद्धा कुठून आणला हा शब्द मला काय कळत नाही तुमचं. त्याच्या अंगावर प्रेत कोसळला हा शब्द मला अभिप्रेत होता या ठिकाणी. अंगावर प्रेत कोसळलं. प्रतिष्ठित व्यक्ती बुडाले म्हणून का गावातील प्रतिष्ठित व्यक्ती मरण पावलेला आहे म्हणजे अख्खं गाव शोकसभेत बुडाले. त्याच्या प्रेताचा अपमान केला तो मला अजिबात बोलायचे नाही. तुमचं काम करा मला फक्त बाहेर काढा म्हणलं. प्रतिष्ठित व्यक्ती 4 जण पुढे आले आणि त्याला प्रेता खाडून ओढून काढला. त्याला पुन्हा म्हणले मूर्खा तुझ्यामुळे त्या प्रेताचा अपमान झाला. तो मला अजिबात बोलायचं नाही म्हणे. काय बोलायचं नाही म्हणे. याच्याकरता बोलायचं नाही ज्याला लागलंय तो जर म्हणला उठून मला लागलंय तर आम्ही दोघं बघून घेऊ बाकीच्यांनी मध्ये बोलायचं नाही म्हणे. ज्याला लागले तो म्हणतो आपल्याकडे मिळालं म्हणतं का 8 कमी कर 8 म्हणतं का. दृष्टांत संपला नीट आहे का. व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीला किंवा दारू पिलेल्या व्यक्तीला जसं मेलेला आणि जिवंत माणूस समान भासतो तद्वत त्या न्यायाप्रमाणे विषयाच्या रंगामध्ये रंगलेल्या व्यक्तीला प्रपंच अथवा पारमार्थ दोन्ही सुद्धा दुःखाचे वाटतात. विठाला विठाला मग चांगल्या परमार्थाकडे येण्याकरता काय करावे लागेल. एक संग चांगल्याचा करावा लागेल. 2 दृष्टांत सांगतो मी. एक उपेक्षित
व्यक्तीच्या, उपेक्षित क्रिया करणाऱ्या व्यक्तीचा संघ सुद्धा जीवाला घातक आहे. मूर्ख व्यक्तीचा संघ सुद्धा जीवाला घातक आहे. मला वाटतं मूर्खाच्या संगतीत अधपतन आहे, उपेक्षित असणाऱ्या कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या संगतीसुद्धा अधपतन आहे, पण संताच्या संगतीमध्ये पतन आणि उद्धार दोन्ही सुद्धा कार्य आहे. मी फार सुज्ञ पद्धतीने बोलतोय. पतन उद्धार संघाचा महिमा ही संताची संगती. मी दोन गोष्टी सांगितल्या, दोन शपक आहे. एकीकरता मी असणारा कार्यान्वित असणारा संत वाङ्मयातला पुरावा दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त दोन्हीला शपक सांगतो. मूर्खाच्या संगतीमध्ये सुद्धा अधपतन आहे. बरेचशी माणसं, एखादा व्यक्ती जास्त बडबड करायला लागला की महाराज त्या व्यक्तीच्या नादी लागू नका, ते मूर्ख आहे. मला वाटतं माझ्या दृष्टिकोनातून, माझ्या चिंतनानुसार एक वेळेस मूर्ख बरा पण बावळट नको. तुमचं काय मत आहे? मूर्ख बरा पण बावळट नको. काही काही लोक कोणालाही मूर्ख म्हणतात. प्रवीण महाराज दृष्टांत सांगतो म्हणजे यांच्या लक्षात, आज सोडितच नाही मी यांना, सगळे दृष्टांतानंच पुढे जातो. उद्या लक्षात राहायला पाहिजे काय सांगितलं माणसाला. चमत्कार तात्काळ कळतो लोकांना, नमस्कार त्याच्याशिवाय घालत नाही. म्हणून दृष्टांत सांगतो. एक गावात मूर्ख होतं आणि त्याला अख्खं गाव मूर्ख म्हणायचं. दुर्दैवाने त्या गावाजवळून आणणाऱ्या ट्रकचं एक चाक गळून गेलं आणि ट्रक पलटी होता होता वाचला. तो ड्रायव्हर डोक्याला हात लावून बसलेला होता. हा मूर्ख तिथं आला, म्हणला काय झालं. वाक्य नीट ऐका बघ. आपली गाडी एखाद्या वेळेस रस्त्यात पंक्चर झाली की एखादा व्यक्ती येतो, गाडी पंक्चर झालेली बघतो, तरी आपल्याला म्हणतो काय झाले. तुम्हाला नाही कळलं? बघून जर क्रिया करत असेल तर तो मूर्खच म्हणावं लागेल. कर्मधर्म सहगणतो. मूर्ख म्हणला काय झालं, तो म्हणला मूर्खा तू जागाड्या डोकं नको खाऊ. म्हणला अख्खं गाव मूर्ख म्हणते. इथं गाडीचे एक चाक गळून गेले, अख्खे नटे गळून गेले. आता माझ्याकडे स्टडही शिल्लक नाही, स्टेपनीला स्टड नाही, त्यामुळे तू जा म्हणला, डोकं खाऊ नको. तो म्हणला पण ते मी याच्यावर पर्याय देऊ शकतो. जा ना म्हणला, टाईम झालाय. मूर्खा अख्खे गाडी दिवस पेले गेला, तुला काय कळत तरी. म्हणला मूर्ख आहे तू. अरे हा म्हणला मी मूर्ख आहे पण मी पर्याय देऊ शकतो. काय पर्याय देऊ शकतो? म्हणला नीट ऐक ना, मी सांगतो ना. तुझ्या गाडीला अजून चाकं किती आहे? अजून 3 आहे. प्रत्येक चाकाला नट किती आहे? म्हणला 4 आहे. मग प्रत्येकाचा एक एक काढ ना. म्हणला संगनमेर प्रत्येकाचा काय एक एक काढ. म्हणजे प्रत्येक चाकाला किती राहतील? 3. आणि ह्या चाकाला किती येतील? 3. आणि गाडी पुढे गेला अजून एक एक टाकून जाय. म्हणला गाडी निघून जाईल. ड्रायव्हर हुशार. ड्रायव्हरचा आईस्क्रीमच झाला. ड्रायव्हर म्हणला हुशार आहे तू. मी तर सकाळपासून बसलोय म्हणला इथंच माशा आणि हा पर्याय डोक्यात नाही आला म्हणला. आणि मग तुला तर अख्ख्या मूर्ख म्हणतात. हा म्हणला मी मूर्ख आहे पण तुझ्या इतका बावळट नाही. म्हणला विठाला विठाला. म्हणून जीवनामध्ये जमला तरी संघ एक वेळेस नीट आहे का. एक जुनी म्हण होती जुन्या काळामध्ये, मूर्खाचा सरदार होण्यापेक्षा शहाण्याचा चाकर व्हा. मूर्खाचा सरदार होण्यापेक्षा शहाण्याचा चाकर व्हा. काही गोष्टी ऐकल्या तर जीवनाचा उद्धार आहे. 2-3 वाक्य ऐकून जा. सिटीतल्या कीर्तने सोप्या भाषेत सांगतो. मला वाटतं आजार बरा होईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं. नीट ऐका. आजार बरा होईपर्यंत डॉक्टरचं ऐकावं. अध्ययन पूर्ण होईपर्यंत शिक्षकाचं ऐकावं. केसचा निकाल लागेपर्यंत वकिलाचं ऐकावं. मला वाटतं जीवनामध्ये जर उंची गाठायचं असेल योग्य तर आईवडिलांचं ऐकावं. आणि आयुष्यभर जीवनामध्ये समाधान वाटत मिळावं असं जर क्रिया करायची असेल तर मरेपर्यंत ज्ञानोबा तुकोबांचं ऐकावं. बस, त्याच्यापेक्षा वेगळं नाही. हे ज्याने केलं ना त्यांची सरली येर झाला सफल व्यापार. पहिला मी उमदा सांगितला संताची संगती का करायची, मूर्खाची संगती आदपतन. फक्त मूर्ख सांगितलं, आजोकाची संगती सांगायची, मग तुम्हाला कळेल. त्याला दृष्टांत शपकच देतो. उद्या कोणी शंकाच घ्यायला नको बघ. हसवलं नाही. काही लोक म्हणतात हसवणार कीर्तन, काही तर असं म्हणतात पडलं झोपलं उठलं. काय हे कीर्तनात प्रकार आणले कोणी मला माहीत नाही. कसं कीर्तन हे कोणत्या पद्धतीचे ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तने. आता दुर्दैव कीर्तनकारांचं की फरमाईश पूर्ण करावं लागतात. पिंगळा पांगळा झाला तरी लोक मना म्हणतात. आता काय करावं त्याला दुर्दैव. मला तिकडे घेऊन जायचं नाही. मूर्खाची संगती आदपतन ह्या विषयावरती एक दृष्टांत सांगतो. आणि संताची संगती कोणाचा उद्धार होतं हे उदाहरण सांगतो. गुरुवारी बाबा सांगायचे एका गावामध्ये मूर्ख होतं, त्याचं नाव नारायण होतं. चौघे चोर चोरी करायला आले. पण त्याच्याला एकाला माहीत होतं नारायण जर मोकळा ठेवला तर अख्खं गाव जागा करेल. मग ते म्हणलं नारायणाला संघ घ्या. मला वाटतं नारायण बरा होता. नारद त्याही काळातला बरा होता. कोणत्या काळातला? त्याही काळातला. त्या नारदाला तरी लिमिट दिलं तर ब्रह्मदेवाने शाप दिलं तर 60 भांडणं लावल्यानंतर जेवायचं. तो तरी 60वर थांबत होता. कलियुगातले नारद अनलिमिटेड आहे. गावाच्या गावं पेटवतात महाराज, तरी थांबत नाही. तरी तेच म्हणतात आपली काय किंमत आहे. ही नारदाची संख्या आहे. विठाला विठाला या बस दादा बस. जाणकार मंडळी कीर्तन ऐकायला आली का आम्हाला बरं वाटतं.
हां आता काय आता आता सोडत नाही मी 12 वाजेपर्यंत. काकडाय मला देऊन टाका, मी करून जाईन, काय हरकत नाही. नवनाथ भाऊन त्यांची कायम असते, महाराज आमच्याकडे सेवा द्या. मधल्या काळात सप्त्याकडे नाही भेटली पण ते कुठंतरी बसवतात. ही जाणकार माणसाची लक्षणं असतात. कारण काय झालं, सुज्ञ माणसं पाहिजे तारखा वगैरे घ्यायला सुद्धा. आता काळ बदलला आहे, सप्त्यांचा फार अवघड आला आहे. काय झालं, जे गवतं पाटल्यास तारखा गेला तेच कीर्तनकारांनी तारखा गेला. त्याला काय कीर्तनकारांची उंचीने मर्यादा कळायची. काय काय तर म्हणतात, मला आवडतो तोच बुवा लावायला काय कांदा आहे का तू? कळतं का बुवा महाराष्ट्रात पंढरपूर कोणत्या जिल्ह्यात आहे काय माहीत नाही, एखादंच माहीत नाही. खुंड आखाडाच्या यात्रेचा वार करी तू आणि कीर्तनकाराची उंची मोजायला चालले. थोडं सावध पारमार्थ करा. मूर्खाची संगती सांगत होतो मी. तर नारायणाला घेतला आणि चोरी करायला गेले. ते म्हणले मार खायचा अंग्याचा जरा निभार आहे प्रवीण महाराज. त्यांनी नारायण आधी उतरावला आणि नारदाला सांगितलं जड वस्तू बांध. आता नारायण मूर्खच. नारायणाने पाट्या असणारे ते पाटे, वरवंटे, उसळ, मुखळ असं जड वस्तू 4 वाजेपर्यंत जाम केले बाहेरचे चोर. ते म्हणजे हलक्या वस्तू पाठवणे, गाद्या, तक्क्या, उशा. अरे म्हणले मूर्ख आहे, काय नादे लागतं म्हणले, अख्खा दिवस गेला आपला. एक काम करा, आपण चौघं उतरा म्हणे. आता हे चौघं उतरल्यानंतर नारायणाचं काम संपलं. नारायणाला नित्य उठून खावयाची चिंता. तो म्हणलं आपलं काम संपलं. नारायण किचनगृहाकडे गेला. तर दुर्दैव त्या किचनला नेमकी खिचडी लावलेली होती कुकरला. कुकर कोणी आणला मलाच माहीत नाही नवनाथ भाऊ. एकदा कुकर लावून दिलं का बाय बिन फिकर शिट्ट्या मजा आहे. आपण तिकडं जाळवून बऱ्याच जणांकडे तेवढीच कामं करून दिलेले, बाकी कामं ठेवलीच नाही. कुकर लावून दिला, त्या कुकरला खिचडी होत्या. आता नारायणाने त्या मूर्खानं कुकर खोलला, पण खिचडी पाहिलं त्याच्या मनात बेत आला, म्हणला याच्यावर तेल पाहिजे होतं. बऱ्याच जणांची खिचडी तेलाशिवाय पचत नाही. समजणे मला काही इशारा कापी, जरा सुज्ञ ऐका. मी आधीच म्हणलं माझं कीर्तन जरा डोक्यावर जाईल. म्हणून त्याने काय केलं, त्या मान्नीला रॅकला अशी एक तेलाची बरणी लावलेली होती. ती बरणी घ्यायला गेलं महाराज. आता ये मूर्ख काय सरळ वाढणार आहे का? अशी जशी धरली ना बरणी, धप्प दिशी भांडेच खाली घेतले महाराज. हे चौघं म्हणले आता काय जगत नाही. त्या चौघांनी नारायण उचलला आणि किचनगृहातल्या वरच्या कप्प्यामध्ये टाकलं. म्हणलं गडबड करू नको. आणि ही चौघच्या चौघं त्या किचनगृहाच्या खालच्या कप्प्याखाली लपली. दुर्दैव त्या घराचं नेमकी पती पत्नीचं भांडण झालेलं होतं. तुमचं काय माझं काय, आमदार खासदार घरी गेल्यावर गपगार भाऊ, कोणाचंच काही चालत नाही. आणि हे डिपार्टमेंट कोणाचं ऐकतंय? हे डिपार्टमेंट आत्तापर्यंत भगवान शंकराला नाही ऐकवता आलं तर आपली यादी कुठे ठेवायची? मी त्या दिवशी रामनवमीला बोलून गेलो बेडमध्ये. हरिण सोन्याचं असते, देवाला कळलं नसेल का? तुम्ही पाहिलंय का? देवाला कळलं नसेल का? देवाला ऐकावं लागलं. हे डिपार्टमेंटचं ऐकावं लागतं. दृष्टांत देतो. 3 महिने लग्नाला झाल्यानंतर वैतागलेलं जावायने सासऱ्याला फोन केला, मला काय पोरगी दिली, भांडे मीच घासायचे, कपडे मीच धुवायचे, दळणाचे डबे मीच आणायचे, स्वरांना शाळेत मीच सोडायचं, काय पोरगी दिली? सासरा म्हणला 5 मिनिटांनी फोन करा, आताच भांडे घासून आलो. कळलं ना? हे करतंय ती. या बिलिंदराने परत 5 मिनिटांनी फोन केला. म्हणला काय सासरे बाबा ती पोरगी दिला, क्या कर्माचे फळं बघतोय. सासरे म्हणले 40 डिग्री टेम्परेचर गेलं, तुम्ही तापू नका, फळं बिळं काय नाही, तुम्हाला एकच फळ दिले, अख्खं झाड आपल्या काय. म्हणलं हे कोणाला ऐकावं लागतं? तुमचं काय मला ऐकावं लागतं? तर तुम्ही म्हणणार किती सुज्ञ ऐकतो. फक्त मी पाठीमागा अनुभव सांगितला होता. मी नारायण डोहला कथा करतो वामन भाऊंच्या जीवनावरती. कथा करून 5-6 दिवसांनी आलो. गृहमंत्री आमचे रस्ते आल्या रोडवर भेटले. का म्हणे महाराज? म्हणलं बोला. आला का म्हणे सप्ताह? हा म्हणलं आला सप्ताह. नारळ बिरळ त्यांच्या स्वाधीन केला, तेवढ्यावर तरी जबाबदारी. म्हणलं तेवढ्यात तरी समाधान नाही. म्हणे मला आज प्रश्न विचारायचा. म्हणलं बेतली गाड्या आपल्यावर. म्हणले काय प्रश्न आहे? म्हणले प्रश्न असा आहे, तुम्ही माझ्यावर प्रेम करता का? म्हणलं मरते गड्या, आता उत्तर नाही द्यावं. म्हणलं नाही म्हणावं तर गाया कोण सांभाळेन घरी? हाला हा म्हणलं 100% प्रेम करतो, त्याच्यात काही शंकाच नाही. ते म्हणे बरं मग जर मी मेले तर? म्हणलं आता यमयक्षापेक्षा कठीण प्रश्न आहे. मेले तर म्हणलं मरू नये, जरी झाला संन्याशी तरी मध्यानाशी तोंडवाशी, नित्य उठवणे खावयाची चिंता. तू मरू नये म्हणलं, माझी अपेक्षा अजिबात तशी नाही, पण तू जर मेली तर येडा होईल म्हणलं, याच्यापेक्षा वेगळा काय. तिसरा प्रश्न तिने इतका खतरनाक विचारला मला. म्हणे मग जर येडं झाल्यावर दुसरं लग्न कर शंका, मी 12 गावचा पाणी पेर. मी म्हणलं येड्याचा काय भरोसा, येडा काहीही करू शकतो. पण त्या क्षेत्रात माणूस असं तरबेज असलं पाहिजे उत्तर द्यायला, तर टिकतं, नाही तर टिकत नाही महाराज. याने सांगितलं असणार ते बरोबर असणार. ते चौघा लपले. ती महिला नेमकी ती असणार त्या कुकरकडे पाहायला आली. तो सगळा पसारा झाला ना, हाही पाठीमागून उठून आला. हा मला 100% मला झोपेत ठेवून तू खिचडी खायला आली. तेलाची बरणी घ्यायला गेली, तू असणारे सर्व भांडे पाडून दिले. दोघांचा वाद विकोपाला गेला. तो पत्नीला मारायला धावला. ती बिचारी नम्र होती. म्हणे देवाची शपथ घेऊन सांगते, तुमच्या पायाला पाय पडून सांगते मी, मला तुम्ही झोपेत ठेवून तुम्हाला तुम्ही उपाशी झोपावून मी जेवावं, हा माझा अजिबात किंबहुना हेतू नव्हता. पण अनावधानाने आवाज झाला म्हणून इकडे आले तर मला अजिबात नाही. आणि मी जर तसं माझ्या मनात काही पाप असेल, तुम्हाला झोपेत ठेवून जेवायला आले असेल, तर वरच्या नारायणाला डोळे. नारायण वरच होता कप्प्यामध्ये. ती एकदा नाही म्हणून राहिली.
माझ्या मनात जर तसं काही असन तर तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगते, वरच्या नारायणाला डोळे. आता नारायण मूर्खच होता. नारायण शांत राहावा ना. नारायण म्हणला मग वरच्या नारायणाला डोळे, मग किचन मधले चौक आंधळे का मला एकट्या नारायणाने 4 फाटकावले. याला म्हणतात मूर्खाची संगती अधपतनाकडे. भजनामध्ये सुद्धा दुष्टाचा संग घडला. कधी कधी चांगल्या भजनांच्या तयारीत गेलो का नको त्या चालींचा मुर्दा पडतो, आणि कधी कधी दुर्मिळ भजनांच्या संगतीत गेले का नको त्या चाली आठवतात. नको दुष्ट संग पड भजनामध्ये भंग हो, पड भजनामध्ये भंग, पड भजनामध्ये भंग. दुष्ट संग पडे भजनामध्ये भंग. सांगा मूर्खाच्या संगती सुद्धा अधपतने. चला ती संगती आम्ही करणार नाही. उपेक्षित क्रियामान करणाऱ्या व्यक्तीच्या संगतीत सुद्धा जीवाचा अधपतने. हा दुसरा मुद्दा वेदांत शास्त्राचा. उपेक्षित परमार्थ करणारा म्हणजे कोण येतं? 1 नंबरला कीर्तनकार येतो. बस याच्यापेक्षा वेगळं काय नाही. तुमच्याकडे नाही घेत, माझ्यावर घेतो थोडं. आता एवढा टाइम तुमच्याकडे गेलो म्हणलं माझंही पुण्य सांगायला पाहिजे की नाही थोडंसं. उपेक्षित परमार्थ सर्वस्वच ज्ञात असताना सुद्धा अभिलाषत्व क्रियेने जी क्रिया करतात त्याला उपेक्षित परमार्थ म्हणतात. आणि असे जे करतात ते तुमचा उद्धार करतील का? नाही करणार ना. गुरुवरे धुंडा महाराज एक दृष्टांत सांगायचे जुन्या काळामध्ये. बाबा म्हणायचे जुना काळ कीर्तनकाराकडे त्या काळामध्ये असणारी ती ट्रॅक्स गाडी, आणि एके ठिकाणी कीर्तनाचे 8,000 रुपये ठरवले. किती ठरवले? 8,000 रुपये. कीर्तनकार आलं, 9 ते 11चं कीर्तन झालं. गावकरी एवढे हुशार ना, ती सप्ताह कमिटी अशी असते. मला ब्रह्मदेवाच्या अनुपस्थित तयार झालेली माणसं ती इतकी विद्वान असतात ना, त्यांनी असं पाकिट भरलं कीर्तनकाराला. त्या काळामध्ये जुना काळ 50 10चे, 10 5चे, 5 2चे, 2 1ची अशी एवढा बंडल करून दिला महाराज. कीर्तनकाराला 11ला कीर्तन संपलं, पाकिट हातात घेतलं आणि जाताना 1.5 तास कंप्लीट लागला महाराज तेवढं मोजायला. 1.5 तासात गाडी बऱ्याचशा किलोमीटर पुढे गेली. ड्रायव्हरला मला गाडी थांब. ड्रायव्हर म्हणला काय झालं? अरे एवढं सुंदर कीर्तन केलं म्हणलं, गावाला 8,000 ठरले होते आणि त्यांनी 5,000 दिले. म्हणला गाडी फिरव. ड्रायव्हर म्हणला लय वेळ जाईल. तुझं काय जातंय? म्हणला माझी गाडी ना, फिरव. दुर्दैव त्या बिचाऱ्यांना जायला 1.5 तास लागला आणि यायला पुन्हा 90 मिनिटं लागली. कशामुळे झालं असं बरं? कशामुळे झालं असं? नाही हे तुम्हाला कळलं. शिक्षण असून फेल असल्यासारखी माणसं इथं समोर बसली. आता मी म्हणलं जायला 1.5 तास लागला आणि यायला 90 मिनिटं लागले. काही म्हणले ट्रॉफिक लागली असेल, काही म्हणले रस्ता खराब असेल, काही म्हणले असतील गाडीला खोळमा झाला. पण 1.5 तासात 90 मिनिटं एकच होती. काहींच्या डोक्यात नाही आलं. थोडं शुद्ध कीर्तनामध्ये असं 5Gचं स्पीडनं रेंज आली पाहिजे, इतकं सुज्ञ बसलं पाहिजे महाराज. येताना 90 मिनिटं लागले. आलं तर आलं बिचारा. नेमके 2च कार्यकर्ते मंदिरात शिल्लक होते विना वाजायला. ते म्हणे महाराज परत मागं आले. महाराज येण्याचं कारण काय? म्हणे नाही म्हणे काय मूर्ख कमिटी म्हणे काय झालं, इतकं सुंदर कीर्तन केलं तरी 5,000 दिले. नाही म्हणे इतकं सुंदर केलं 10,000 द्यायला पाहिजे होते महाराजांना, त्यांना 5च का दिले? म्हणे आमचे तर गडी तसेच म्हणले, त्याच्यामुळं त्यांचं आपलं जमत नाही. म्हणला तुम्ही एक काम करा, इथंच थांबा. म्हणला तुमचे उर्वरित राहिलेले पैसे त्यांच्याकडून घेऊन येतो. पण एक अडचण आहे. म्हणजे काय अडचण आहे? जे मी आणणार आहे ना त्यांना पण हे विश्वासाने दाखवावं लागेल का ते 3 काढून आणण्याकरता हे 5 त्यांना दाखवावं लागतील म्हणे. बाबा भोळा होता माझ्यासारखा बिचारा. म्हणला कार्य करणे चांगले. त्यांनी 5,000 काढून दिले त्यांच्या हातामध्ये. ते जे गेले रात्री 1:30ला, पहाटे 4 पर्यंत आलेच नाही मला. पहाटे 4 पर्यंत बाबा तिथंच. आता कोटे दावे म्हणा 5 गेले, बाग गेला, शीन गेला, सर्व गेलं. म्हणलं आता काय करायचं? त्याचं विनेकरी हुशार होता. मला महाराज एवढी घालमेल अवस्था नाही. म्हणलं चिंतन चालू आहे. विनेकरी म्हणला तो काय चिंतन चालू आहे मला कळलं. म्हणला पण बाबा म्हणे ते जे दोघं गेले ना ते इथून असणारं लेफ्ट राईट मारला का तिथून स्टेट गल्ली तिथून फॉरवर्ड केलं का सांगणारे. आता मला येता येता 20 मिनिटं सांगणारे नाही घातले. बरं झालं त्या भाऊंना फोन लागला, नाही तर असं फिरवलं इकून लेफ्ट मारा तिकून राईट मारा. गुरुवारी बाबा इंगळे बाबा दृष्टांत सांगायचे. एक पोरग जत्रेत चुकलं म्हणे, पोलिसांकडे गेले. पोलीस म्हणे कुठे राहतो? म्हणला शेजाऱ्याच्या समोर. मग शेजारी कुठे राहतो? माझ्या समोर राहतो. म्हणला अरे मग तुम्ही दोघं कुठे राहते? म्हणला समोरासमोर राहतो. काय पत्ता लागायचा? त्या पद्धतीनं असणार, त्या दृष्टिकोनातून असणार. ते गेलं. म्हणला मी येऊ मिनिटात त्यांच्याकडून 8,000 रुपये घेऊन येऊ शकतो. पण आता परमार्थ करणार तुम्हीसारखे विद्वान महाराज आहे आणि गळ्यातला विना खाली ठेवत नाही. संप्रदायाची अडचण आहे. कोण म्हणला?
विनय करी. महाराज म्हणला मी विनय घेतो, तू तेवढे घेऊन ये. हा 4ला गेला ना, 9 वाजेपर्यंत बाबा एकटाच विना व्हायचा होता, सकाळी परत आलाच नाही. बाबाने विना गाडीत टाकला आणि पुंडलिका वरदा हरिविठ्ठल जो गेला ना, त्या गावाची परत तारीखच घेतली नाही. दृष्टांत संपला. उपेक्षणीय क्रियेने परमार्थ करणाऱ्या व्यक्तीचा परमार्थ सुद्धा जीवाला घातक आहे. तीही संगती कामाची नाही. आपला मुद्दा चाललाय संतांच्या संगतीमध्ये. काय ताकद आहे संत संगतीची? देवाने नरदेव तुम्हाला आम्हाला फुकट दिला, दिला का नाही? दिला ना. कसा दिला? फुकटच दिला की नाही? दुर्दैव देवाने फक्त किंमत लावून द्यायला पाहिजे होतं, मग लोकांना कळलं असतं. एक सिद्धांत म्हणतो, इथून आता गल्लीतून निघला, दोन्ही बाजूला काहीतरी सायपन फुटलेले, तुमच्या पायामध्ये वॉकमेंट पॅरागॉन टॉपचे असणारे चप्पल, उंच टाचाची यवना आहे, पण दोन्ही बाजूला चिखल झाला आणि पर्याय तुम्हाला त्या चिखलातून जायचं. त्यावेळेस तुम्ही काय करणार? चप्पल हातात घेणार आणि अनवाणी पाय आहे ना चिखलातून जाणार. का बरं? चप्पल विकत आहे, पाय फुकट आहे. खरं आहे ना? त्याची किंमत. जर त्याच व्यक्तीला शुगर असावं, पाण्यातून निघालेला पत्रा पाहायला लागावं, ती जखम हवा, आता किती रुपये दिल्यानंतर ती बरी होईल? देवाने इतकं नरदेव सुंदर दिलाय ना, मग कशा करता लावायचं कामही त्याचा विचार केला. देवे दिला देहा भजन गोमाता, भजन गोमाता, देवे दिला देहा भजन गोमाता, भजन गोमाता, देवे दिला देहा भजन गोमाता, भोजनात घालवलं. जीवा लाल चावली भोजना, दुग्ध शर्करा घृत पक्वांना निंदिले, उपांना तेने पावलो मुख बंधना. पुराव्यासहित बोलत नाही महाराज, माझा स्वभाव आहे महाराज. व्यासपीठा उभा राहिलेल्या वक्त्याकडे बोलण्यामध्ये कणखर पुरावाच असला पाहिजे. मागाशी बोललो की नाही, ज्याच्याकडे नसेल पुरावा त्याला नेऊन पुरावा, तिकडेच मरतो, इकडे येऊ सुद्धा नाही. कीर्तनाची हीच एक परंपरा आहे. एकतर कीर्तन तालबद्ध स्वरात करावं, कीर्तन करणं कीर्तन स्वरात करावं, स्वरात नाही जमलं तर किमान जोरात तरी करावं, आणि जोरात नाही जमलं तर तिकडे घरात मारावं. पण इकडे लोकांना ताण देऊ नये. काही कीर्तनकार आता कोठे नाही, आता कोठेत नाही, तू निघ इकडून गल्ली स्टँडवर जा घरी, इकडे पाहू द्या आम्हाला. भजनामध्ये ही ताकद आहे. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तन. आता मग संतांच्या संगतीमध्ये नामस्मरण घडतं, बरोबर. मग ते नामस्मरण काय कामी येतं याचा विचार आपल्याला मांडायचा. नामस्मरणाची ताकद काय? प्रत्येकाला मर्यादा सांगितली, त्या नामाची ताकद आहे. काळ सारावा चिंतने, एकांत वाची गंगा स्नाने, काळ सारावा चिंतने, सारावा चिंतने, एकांत वाची गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणाया तुळशीच्या, युक्त हार विहार, देव इंद्रियाची सार, हा नसावी बासर, निद्रा बहु भाषण. आपल्या मनावर आहे ना, मला कोण मात्रे विचारणार आहे? इथे काय मात्रा कळायचंय? हान मी आहे त्या दृष्टिकोनातून. हे काय तर सगळं जर सगळ्यांना कळालं तर यांचं आपलं अज्ञान यांचं भांडवल होईल. कळायला पाहिजे. यांना किती कळतं एका मिनिटं सिद्ध करतो. रामायणामध्ये कृष्ण परमात्म्याला ज्यावेळेस राग आला त्यावेळेस हनुमंताला सांगितलं जाऊन लंका जाळू नये. खरं आहे का नाही? हेच खरं आहे भाऊ. मी रामायणात कृष्णा सांगितलं तरी ते म्हणते खरं आहे. कीर्तनकाराने कशी दोरी आहे का मांडपाला? फाशी घेऊन मारावं काय कीर्तनकाराने? शोधण्या कीर्तन आहे का? संगतीने उद्धार पतन दोन्ही क्रिया आहे. कोणाची संगती केली पाहिजे? संताची.
का बरं केली पाहिजे त्याची यादी सांगतो. संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. संगती कोणी केली? 2 दृष्टांत सांगतोय का. संतांची ताकद काय आणि साधूचं थोरत्व काय. पाथर्डी बीड जिल्ह्याकडे संत वामन भाऊ म्हणून एक विद्वान साधू होऊन गेले. आपल्याकडे ती आख्यायिका कमी आहे. वामन भाऊंची आख्यायिका. साधूचं थोरत्व काय. संत भगवान बाबा आणि वामन भाऊ समकालीन संत. वामन भाऊंचं जीवनचरित्र आहे का. 1 मिनिट सांगतो संताची संगती. जन्म झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी आईचं निधन झालं आणि स्वप्नात साक्षात्कार झाला आणि स्वतःच्या आजीला पाना फुटला आणि त्या आजीनं त्या लेकराकरता स्तनपान केलं. इतका दैवी अवतार. पण त्यांचा थोडासा कालखंड चांगला झाल्यानंतर नेकनूर निवासी बंकट स्वामी गुरुनाम गुरु नाव तर ऐकलेलं ना. बंकट स्वामींच्या मालिका. बंकट स्वामींचं सानिध्य लागलं गावजवळ ढोरजवळ. ते गाव जवळ होतं. संताची संगती सांगतोय का. काय ताकद आहे संत वाङ्मयामध्ये. भाऊंनी बंकट स्वामींची संगती केली. बंकट स्वामी म्हणजे सामान्य व्यक्तिमत्व नाही प्रवीण महाराज. कलियुगामध्ये 18 महिने आईच्या गर्भात राहिलेले व्यक्तिमत्व म्हणजे बंकट स्वामी. आपल्याला 9 महिने 9 दिवस पर्याय व्यवस्था इन्क्युबेटर शेजर नो एंट्री. आपलं काम संपलं. शेवटीच्या कालखंडामध्ये बंकट स्वामींनी वामन भाऊंच्या मांडीवर प्राण सोडला आणि वामन भाऊंचा इतका खडतर स्वभाव होता की त्यांच्या समोर सुद्धा आळंदीत कोणी उभं राहत नव्हतं. इतकं प्रतिशंकराचा अवतार म्हणायचे. अजय गहिनीनाथ गडात तिकडे जर तुम्ही गेला तर त्या गडावर महिलांना तिथं असणारं समाधीचं असणारं दर्शन नाही घेऊन देतात. मध्ये काही लोकांनी याची डेअरिंग केली. तो काल ओघा आता ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले बरेच त्रास देतात आम्हाला सुद्धा. त्यामुळे लाही बोलताना थोडं जबाबदार बोलावं लागतं. चला मला विश्लेषण मांडायचं नाही. त्यावेळेस वामन भाऊंचा कीर्तन इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये चाललं होतं. अशा दिंड्या आलेल्या. दिंड्यांचा आनंद. दिंडी मागून दिंडी आली वाळवंटी बेटा बेटीदारी. इतका आनंद. आणि त्या तिथं वामन भाऊंचं कीर्तन आणि तेव्हाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी ते कीर्तन ऐकायला आलं होतं. नीट ऐका. संतांची ताकद काय आहे. काय जीवन आहे. ते कीर्तन ऐकल्यानंतर त्यांच्या त्या भाषेवरती त्या इन्स्पायर झाल्या आणि त्यांनी सांगितलं मला त्या कीर्तनकाराला हार घालायचे. राष्ट्रीय संविधानातलं 2य दर्जाचं पद आहे पंतप्रधान राष्ट्रपती पदानंतर. त्या पदाची गरिमा आहे. त्या पदाचं एक महत्त्व आहे. विशिष्ट तो व्यक्ती त्या उंचीवर आहे. त्यावेळेस हार घालायचं म्हणल्यानंतर एवढा लावाजमा त्या पद्धतीनं सिक्युरिटी बाउन्सर वगैरे सर्व प्रोटेक्शनच्या दृष्टिकोनातून सेफ्टी सिव्हिलनच्या दृष्टिकोनातून सर्व प्रक्रिया करण्यात आल्या. आणि 100 फुटावरून इंदिराजी गांधी हार घेऊन आल्यानंतर 50, 25, 20 फुटावर आल्यानंतर संत वामन भाऊंनी एकूण हात जोडले आणि विनंती केली राष्ट्रीय संविधानातील 2य दर्जाचं पद आहे त्या पदाची गरिमा राखून मी तुमचा अवमान करत असेल तर हा नैतिक संविधानाने दुखावलेला माझा अधिकार नाही. पण तो मी करतोय. पण जन्मल्यानंतर आईचा स्पर्श माहीत नाही. जन्मल्यानंतर आजीना पाना पाजला तोही स्पर्श माहीत नाही. आणि जन्मल्यापासून आत्तापर्यंत कोणत्या स्त्रीने आधी हाला स्पर्श केला नाही. थोड्याकरता तुम्ही हार घालून मला बाटू नका. माझं जीवन फार सुखरूप आहे. याला म्हणतात संताची संगती. जमेल आपल्याला. आपल्याला नाही जमणार. आम्हाला तर लांबवायला सांगतात. लांबवा येणारे अजून. दुर्दैव आमचं आम्हाला ऐकावं लागतं कारण गुतेल राहतं. तसंच जावं लागेल मग नारळ घेऊन. दुर्दैव कलियुग लाभाची सोसे पुढे चाले म्हणा. संताची संगती काय आहे याच्याकरता शेवटचा दृष्टांत सांगतो ऐका. एक साधू महात्मा जंगलातून मजल दर मजल करत यात्रेकरता निघाला. काय खातो आम्ही कासे या संगती. आणि एका पारद्याच्या घरी गेला आणि मुक्कामाला थांबला. वाक्याने ऐका. सुज्ञ मंडळी. एखाद्या श्रीमंताला वारकरी घरी यावं एवढी जरी अभिलाषा उत्पन्न झाली ना मला वाटतं तो जीवनातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. फक्त वारकरी घरी यावा एवढी सुद्धा अभिलाषा अंतर्मनामध्ये उपलब्ध झाली पाहिजे. दुर्दैव 9 ते 11च्या कीर्तनानंतर जुन्या काळामध्ये महाराज कोणी मुक्कामाला न्यायचा त्याच्यावर वाद घालायचे गावकरी. पर्यायी मंदिरात झोपावं लागायचं. गडगंज श्रीमंती पण समाधान नाही. एक वाक्य बोलतो. महाराष्ट्रभर फिरताना अर्गडदादा अनुभव येतो. काहींच्या घरी गेल्या गेल्या बसायला लाखो रुपयाचे सोफा सेट आहे. जेवायला लाखो रुपयाचे डिनर सेट आहे. वाढणाऱ्यांच्या गळ्यामध्ये डायमंड सेट आहे. पण घरातल्या प्रत्येक माणसाचा माइंड अपसेट आहे. हे कलियुगातलं दुर्दैव आहे. असमाधानी माणसं. एकत्र कुटुंब फक्त दाखवायला आहे. मी जनरेशन बिटवीन द गॅपमध्ये मगाशी सांगायचं राहून गेलो. आणि एज्युकेटेड माणसं होती. जुन्या काळातले सही करा म्हणलं की अंगठा दाखवायचे आणि त्यांची निशाणी पेनी शाही होती. बरोबर की नाही. पण जुन्या काळातले निर्विवाद पद्धतीने अशिक्षित असणारे माणसं मरेपर्यंत 50 माणसांचं कुटुंब एकत्र सांभाळत होती. त्यांची असणारी ताकद होती. त्यांचे संस्कार होते. मला वाटतं जर अनएज्युकेटेड माणसं 50 माणसं सांभाळू शकत होते. आता कलियुगाच्या काळात जर MBA झालेलं मास्टर बॅचलर ऑफ आर्ट्स असेल डबल MBA असेल तर त्या व्यक्तीने किमान कॉर्पोरेट क्षेत्रात जर 200 स्टाफ हँडल करत असेल तर घरात किमान 20 माणसं तरी एकत्र. सिटी सिव्हिन्स किमान 10 तरी.
मला वाटतं 5 तरी, याच्यापेक्षा खाली येऊन बोलू हम दो हमारे दो तरी. कलियुगातले एकत्र कुटुंबाची व्याख्या करायची ठरली ना, मला वाटतं ती माझ्या वैचारिक पातळीवर अशीच असेल. पती आणि पत्नी सुद्धा एकत्र असणे हे कलियुगातले एकत्र कुटुंब असेल. आहे महाराज, व्यवसाय दृष्टिकोनातून कोण औरंगाबादला, कोण संभाजीनगरला, तर कोणाची गडचिरोलीला बदली, आणि त्या बदल्यांचे प्रस्ताव तुमच्याकडे येतात. भाऊ तेवढं डोकं लावा आणि तिच्याला जरा बिचाऱ्यांचं. हाय खरं, मी खोटं बोलतोय का? ही वास्तव परिस्थिती. एकत्र येणं सुद्धा एकत्र कुटुंब असू शकतं. ही असमाधानाची अवस्था आहे. ते साधू त्या पारद्याच्या घरी मुक्कामाला राहिला. पारधी भोळा होता, पण सकाळी उठून चालल्यानंतर त्याने साधूचे चरण धरले आणि सांगितलं, दारातून विनमुख जात असाल तर माझ्या सुखाची संपत्ती घेऊन जाणार. वाक्य नोट करून ठेवा. तुमच्या दारातून कोणी याचक भिकारी जर रिकामी हाताने जात असेल तर तुमच्या जीवनातलं सर्व सुखाची संपत्ती तू घेऊन चालला, हे डोक्यात ठेवायचं. म्हणून काही कवयना रिकाम्या हाताने जाऊ द्यायचं नाही. का जाऊ द्यायचं नाही? शिर्डी संस्थानने एक वाक्य मी नोट वाचलं होतं, इतकं सुंदर होतं. आलेल्या याचकाला याच्याकरता दान करायचं का त्या जगताच्या मालकानं आपल्याला देणाराच्या यादीत ठेवलंय आणि त्याला मागणाराच्या यादीत. म्हणून आपण दान देतोय. म्हणून कोणाकडे तरी मागायला आलं, काय दान द्यायचं ते त्याच्या हातात. करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागाय असं थोर करोनिया असं, याच्याकरता असणारं दान करायचं. त्याने साधूने सांगितलं, पुढच्या वर्षी आलो की नक्की मी तुझ्याकडे जेवल्याशिवाय जाणार नाही. 1 वर्षाने असणारा तो साधू पुन्हा त्या पारद्याच्या घरी आला. पारधी भोळा होता. पारधीने म्हटलं, आता वारकरी माझ्याकडे आला, आनंद आहे. आपण कोणालाही भोळा म्हणतो. संसारात आपण ज्यांना भोळा म्हणतो ते रात्रीतल्या घरामागची आपली 1 एकर घेतात, ते भामटे भोळे. इतका भोळा नव्हताच पारधी. पारधी म्हणला, साधू महाराज सांगा तुम्हाला कोणता पक्षी आवडतो. पारध्याला जेव्हा वाटला, साधू म्हणला, हे पार भोळे एकड्या. म्हणलं, बघ पक्षी असा आहे, पक्षाच्या पायाखाली दगडे, कमरेवरती असणारे त्याचे हात आहे, गळ्यावरती असणारा पिवळा पितांबर आहे, डोक्यावरती असणारा मुकुट आहे, कानामध्ये मत्स्याकार कुंडल आहे. असा पक्षी पाहिला का तुम्ही? नाही पाहिला? जीवनामध्ये प्रत्येकाने एकदा तरी हा पक्षी बघावा. हा पक्षी कुठे आहे? त्याचं ठिकाण सांगू? जम्बो यादी पामाजी एक पंढरपूर गा बघा, धर्माचे नगर देखा, विठू पाटील त्याचे नाव. जे पक्षाचं वर्णन सांगितलं, अनुमान प्रक्रियेने तुम्हाला झेंडा दाखला तरी पक्ष कळतो. नाही कळलं काय? कोणता झेंडा आहे त्याच्यावरून सांगतात. आता IPL मध्ये कोणता झेंडा आहे त्याच्यावरून बारकाले पोरं सांगतात कोणत्या टीमचा खेळाडू आहे. मग एवढा पक्षी जो सगळ्या जगाला निर्माण केलं त्याचं वर्णन सांगितलं, लक्ष येत नाही. हे महाराष्ट्रातलं दुर्दैव म्हणावं लागेल. सावळे सावळे रुपडे चोरटे राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. त्याने सांगितलं, ठीक आहे, पारदे निघाला, असा पक्षी आणायचा म्हणला. गेला 3 दिवस जंगलात फिरला पण पक्षी काय भेटला नाही. वैतागातल्या वैराग्यात रूपांतर झालं. म्हणलं, आता देह ठेवायचा पण रिकाम्या हाताने जायचं नाही. चित्ता पेटवणार, खांद्या वळवळल्यासारखं झालं. हातात बघितलं, तोच पक्षी आला जे हुबेहूब वर्णन सांगितलं होतं. होय भक्ती केला पैसा धरवे पुरविते, इच्छा भगवान परमात्मा तसा रूपाला आला महाराज. पारद्याने 3 दिवसाचा राग त्या पक्षावर काढला. अरे जो योगी याच्या ध्याने ध्याताना तुलसी स्वप्नात सुद्धा नाही जपे तपे, त्याच्यावर राग काढला. देव म्हणला, आता पर्याय नाही. भक्त्याच्या असणारा ऋणा करता तेव्हा तो म्हणजे होय अनन्य भावे शरण. ते मारून मारून जाम केला पक्षी, जाळ्यात टाकला, घरी आणला. साधूला आल्यानंतर आनंद झाला. आणला पक्षी. म्हणला, हो. साधू म्हणला, येडे काय, 80 वर्ष जटा उलट्या फिटला तरी माझ्या स्वप्नात नाही आला, याला देव भेटायला. त्यावेळेस असणार मला पक्षी दाखवते, आणि त्या जाळ्यातून पक्षी काढला. साधूचं आईस्क्रीमच झालं. गड्या जो स्वप्नात सुद्धा नसणारा याच्या हातात आला. काय भाग्य असेल मला सांगा. साधूने कोणाच्या पाया पडायला पाहिजे? मी जाऊ घरी. साधूने कोणाच्या पाया पडायला पाहिजे? पारद्याच्या की देवाच्या? हा, देवाच्या. कारण देवाला देव निर्माण केलंय कोणी? पारद्याला देवानं. आयुष्यभर साधना कोणाची करतोय आपण? भेटावा कोण? देव. आणि समोर आलं तुम्ही पाया कोणाच्या पडशान? फार सोपं विचारतो. तुमचा जावाई सकाळी 7:30ला घरी आला आणि जगाचा मालक देवही घरी आला, तुम्ही कोणाला आतमध्ये बोलावणार? जावायला. जावाई कधी बोलावते, तू आहे तसा जे, नाही तर उष्णा घेऊन तो काय आमचं. पण देव कधी भेटेल का? मग पारद्याच्या पाया असणार तर साधूने पारद्याचे पाय धरले.
पारध्याला कळे ना काय घडलं. म्हणलं गड्या, अरे अख्खं आयुष्य समर्पित केलं तरी स्वप्नात सुद्धा नाही आला. तुझं भाग्य आहे की तू त्याला रूपाला आणलं, त्याला धरून आणलं, त्याला मारलं तरी असणार. जो मज होय अनन्य भावे शरण योगी जपी तपी संन्यासी 21 स्वर्गाचा मालक तुझ्या हातामध्ये आला. तो भाग्यवान आहे. दृष्टांत संपला. सिद्धांत ऐका. पारध्याला भेटलेला देव स्वतःच्या कर्मामुळे का घडलेल्या संत संगतीमुळे आपण पारिखे नाही ते आपल्याला ते जमत नाही. सवय तर नाहीच कोणाला चांगलं म्हणायचं. बिचाऱ्याने गाडी घेतली तरी म्हणते त्याला ॲव्हरेज कमी. हप्त्यात व भरेन ना तू, कमी कमी चांगलं तर म्हण ना. ठीक आहे. दलिंदर आहे ना, आपला विचार तोच. तिथंच आपण 3 गोष्टींना हा महाराष्ट्र नाचला. माझी वेळ संपली, 5 मिनिटात थांबणार. तरुणांनी व्यसन, तरुणींनी फॅशन आणि जाणत्या माणसाने एकमेकातलं दूषण हे बंद झालं ना, हा महाराष्ट्र पुन्हा राजांचा होईल. एका मिनिटात सिद्ध करतो. तरुणांनी थोड्या व्यसनापासून बाजूला व्हायला पाहिजे. माझा प्रत्येक कीर्तनात एक स्वभाव, मी बसल्या जागेवर 2-3 तरुण पिणारे पकडून देत असतो. हां, ते फॉर्म्युलामध्ये मी चालू केला होता, पण का बंद केला तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल. मी आहे या जागेवर 2-3 तरुण व्यसन करणारे पकडून देऊ शकतो. खाली मानू घालू नका, मी लगेच पकडणार. माता भगिनींना विनंती, पकडू का मी? हां, तुम्ही हा माना म्हणजे मी खातो मार. त्यामुळं हा फॉर्म्युला बंद केला. बेतायची दाट शक्यता आहे. पण एखादा व्यक्ती जर व्यसन करत असेल तर संविधान नैतिकदृष्ट्या त्याचा अवमान करण्याचा मला अधिकार देत नाही. पण तो काय क्रिया करतो हे सर्वात्मक क्रिया त्याला जाणे, मन जाणे जे पापा तो का म्हणे माये बापा. मला वाटतं एखादा व्यक्ती जर व्यसन करत असेल तर बसल्या जागेवर त्याने आता शपथ घ्यावी, नाही माळ घालणार, मला नाही जमणार, पण व्यसन सोडून मी माझ्या कुटुंबातला जबाबदार नागरिक म्हणून चांगल्या ताट मानेने समाजात फिरेल. एवढं जरी घडलं तरी ते कीर्तनातलं परिवर्तन असेल. म्हणून थोड्या व्यसनापासून बाजूला. जाणकार माणसं कधी कधी घरी चहा प्यायला घेऊन गेले ना दादा, विद्वानातल्या विद्वान माणसांची यादी असते. महाराज 7 पिढ्या बसून खातीने एवढे, फक्त एवढ्या पोराला सांगा सगळे तुझ्या करताच आहे, फक्त रोज पिऊन घरी येतो, त्याला न पिता घरी यावा एवढी विनंती करा. काय त्या बापाने चूक केलेली असते. पण माझे उत्तर नीट आहे का, ज्याला 100% वाटतं आपला पोरगा न पिता घरी यावा, तो पिताही न पिता असावा. यांना नाही कळायचं. पिताच जर पिता असेल, आता कळलं ना, पिताच जर पिता असेल तर पोरगा का न पिता घरी यावं.
म्हणून व्यसनापासून थोडं बाजूला व्हा. पूर्वीच्या काळी नैसर्गिक मृत्यू 99% होते आणि 1% मृत्यू अनैसर्गिक होते. आता 99% मृत्यू अनैसर्गिक आहे आणि 1% मृत्यू नैसर्गिक राहिले. हे व्यसनाचे परिणाम आहे. व्यसन अपघात या प्रक्रियेतून कोणी सुटत नाही. एक, तरुणींनी थोडं पॅशन सोडा. मुघलांच्या जलाल खाण्यामध्ये आया बहिणींचे आबरू लुटल्या जात होते. राजे छत्रपतीने ती नाचण्याची प्रथा बंद केली. आता DJ आले, भर चौकात आपण स्वतःच्या लेकराहून 500 आणि 1000ची ओळणी टाकतो. राजांनी बंद केलं, आम्ही चालू केलं. मी थोडा स्पष्ट बोलणारा कीर्तनकार आहे, माझा रागेल. वाक्य नीट आहे का? नाचायचं असेल तर इकडे येऊन नाचा. 2 फायदे सांगतो. मेवाडच्या राजाची मुलगी मीराबाई ज्यावेळेस या धर्ममंडपामध्ये नाचली ना, स्वतःच्या बापाने विष पाजलं पण जगताच्या मालकाने ते स्वतःवर ओढावून घेतलं आणि मीराबाईला सेफ ठेवलं. ही पारमार्थात नाचल्याची ताकद नंबर 1. वेशेची पोरगी होती असणारे कानोपात्रा भगवान परमात्म्याच्या दरबारात नाचली तर तिला स्वतःच्या आत्मसमर्पण संलग्न करून घेतलं. आजही पंढरपूरला दर्शन कानोपात्रेचं, नंतर जगताच्या मालकाचं. इकडे येऊन नाचा ना. ही लेकरं नाचतात इतकी गोड, किती आनंद वाटतो की नाही. बरेचसे लेकरं कधी कधी तरुण पिढी नाचली की तुम्हाला वाटतं आपलं असं एखाद्या गाणारं असं, पण ते नेमकी निघतं पिणार आहे. तुमचं दुर्दैव आहे. थोडे संस्कार पद्धतीने ठरवा काय घडवायचं आहे. आणि जाणती माणसं एकमेकातलं दूषण सोडा. याला काय येतं, त्याला काय येतं, तुला काय येतं. समाजामध्ये वाक्य नीट आहे का? ज्या व्यक्तीनं किंमत कमावली त्याला दुसऱ्याची किंमत कळते आणि ज्याला काहीच किंमत नाही ते दुसऱ्या माणसाची किंमत करत असते. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. म्हणून चांगलं जीवन जगा. साधू थोर जाणा कलियुगी. शेवटचे 1 मिनिटं घेतून वाणीला पूर्णविराम. का बरं? साधन चतुष्टीचा सिद्धांत जाणकार ऐकण्याकरता भाग सांगतो. जसं अंतकरण चतुष्टीचे 4 भाग आहे तसा साधन चतुष्टीचा एक नियम आहे व्याकरणशास्त्रामध्ये. साध्याची प्राप्त झाली का साधनं सोडून द्यावे लागतात. ज्ञानोबारांची ओवी सांगतो, तृप्ती झाली या दैसी साधने सरती आपैसी. या पद्धतीचा भोग सांगतो, ऐका सुज्ञ पद्धतीनं. कलियुगामध्ये साधू हे एक परमात्म्याकडे जाण्याकरता साधन आहे, पण संत हे साध्य आहे, कारण ते देव ते संत आहे. पण साधन चतुष्टीचा नियम काय आहे? साधनानं साध्याची प्राप्ती झाली का साध्य झालं की साधन सोडून द्यायचं. फार सोपा उपाय. इथून मिळालेली एस टी स्टँडवर जाण्याकरता हे साधन आहे आणि स्टँड हे तुमचं साध्य आहे. म्हणजे स्टँड आल्यावर एस टी सोडून द्यायचे, साध्य मिळाल्यावर साधन सोडून द्यायचं. संसारिकाला तसंच आहे. पत्नी हे साधन म्हणून मिळालेले आहे आणि झालेले पुत्र संतती हे जीवनातले साध्य आहे. मागचा कॅटलॉग पुन्हा भरून काढा. गाव आलं की एस टी सोडून द्यायची, साध्य मिळालं का साधन सोडून द्यायचं, मुलं बाळा झाले का बायको सोडून द्यायची. एवढं जमन का? अजिबात जमणार नाही. म्हणून संताची संगती आणि साधूचं थोरत्व याचा विचार जर केला तर तो व्यक्ती कलियुगामध्ये तरुण जातो. तसं त्यांचं आचरण आहे. साधू थोर जाणा कलियुगी. एकदा प्रेमाने संप्रदायाच्या नियमाप्रमाणे त्यांनी कोणतं भजन केले ते आपल्याला करायचे. जास्त वेळ घेणार नाही. सर्वांनी एकदा प्रेमानं हात वरती करा बरं. ज्यांना ज्यांना देवाने दिले. सरळ 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 सरळ. मधल्या गुंजळवाडी रोडच्या बाबळी वाढल्यासारखे असं सोडू नका खाली. आता ते काम केलं तसं म्हणजे म्हणत नाही परत माझ्याकडे येते. सरळ जे प्रेमाने भजन करायचं सगळ्यांनी. विठोबा रखुमाय आजचे जे अन्नदाते आहेत राजेंद्र शांताराम बोटकर. आजचे जे अन्नदाते आहेत ते राजेंद्र शांताराम बोटकर व कीर्तन सेवादान ज्यांचं आहेत सन्मान्य श्री सुभाष गंगाधर पाटील गुंजाळ, पोलीस पाटील गंगासृष्टी आणि संत स्वागतासाठी हरिभक्तपरायण नवनाथ महाराज आरगडे. जय जय विठोबा रखुमाई. जय 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 जय
जळवाडी राहणेमळा पंचक्रोशी नितांत वारकऱ्यावर प्रेम करणारी सर्व व्यक्तिमत्व आहे. भाऊंचं स्वतः एवढं व्यक्तिमत्व असताना सुद्धा प्रत्येक कीर्तनात उपस्थित असतात. ही खरं परमार्थाची ताकद आहे. मला बऱ्याचशा ठिकाणी मी त्या दिवशी असणारं रणजित भाऊंच्या माध्यमातून त्यांच्या गावामध्ये पंगतीत माझी सेवा होती. मला वाटलं ती राजकारणातच तेवढी तरबेज आहे. महाराज बऱ्याचशा काळात चर्चा झाल्यानंतर कळलं ती माणसं परमार्थात एवढी तयारी. महाराज स्वतःच्या मुलीचं नाव रुक्मिणी ठेवलेलं आहे त्यांनी. खरं जवळून चर्चा झाली. इतकी माणसं तयारीतली महाराज. आता ज्यांनी शाल गळ्यामध्ये घातले ते असणारे आपल्या संगमनेरचे असणारे नायब तहसीलदार म्हणून त्यांनी ते काम बसवलं होतं. माझे मावस भाऊ बघा सानप असणारे भाऊसाहेब, ते त्यांचे सुद्धा परमार्थावर इतकं नितांत प्रेम. कुठेही कीर्तन असलं तरी ऐकायला येणार. म्हणजे ही माणसं सुसंस्कृत घडलेली, साधू काय असतं संत काय असतं व्याख्यान कळलेलं आहे. म्हणून जाता जाता विनंती करतो, जमेल त्या ठिकाणी परोपकार करा, जमेल त्या ठिकाणी संगती चांगल्याचं करा, जमेल तितकं दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा, माणूस म्हणून जगण्याचा प्रयत्न करा. या सृष्टीमध्ये साधू होता येणार नाही, संत होता येणार नाही. शेवटचं वाक्य, साधू होण्याकरता स्वतःची पत्नी आणण्याकरता मेडी भजन देवाचं करावं लागेल. साधू होण्याकरता दोन्ही हात तुटले गेले तरी भजन देवाचं करावं लागेल. साधू होण्याकरता एकुलता एक मुलगा सोडावा गेला तरी भजन देवाचं करावं लागेल. साधू होण्याकरता स्वतःच्या बापाने विष पाजलं तरी भजन देवाचं करावं लागेल. साधू होण्याकरता सगळ्या समाजाने वाळीत टाकलं तरी भजन देवाचं करावं लागेल. आणि साधू होण्याकरता 100 वेळेस अंगावर थुकलं तरी भजन देवाचं करावं लागेल. साधू होण्याकरता याच्यापेक्षा धिक्कार पद्धतीचं सांगितलं गेलं तर अनत्रय मार्गाने सुद्धा जर क्रियात्मक घडला तरी साधू होण्याकरता हे पर्याय नाही. कलियुगामध्ये फक्त माणूस म्हणून जगण्याचा वेळ प्रयत्न करा. शेवटचं वाक्य बोलतो, फार विज्ञान शिका, फार हुशार व्हा, फार ज्ञानी व्हा. फक्त एक वाक्य सांगून जातोय का, फार विद्वान झाले तर तुम्हाला वेद नाही कळले तरी चालतील, पण सामान्यातल्या सामान्याच्या वेदना जर कळल्या ना, म्हटलं साधूपेक्षा वेगळी अवस्था नाही. वेद बाजूला ठेवा, नाही कळलं तरी चालेल. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तेची जाणावा. हे शरीर जाणार आहे महाराज. बाबांनी आता म्हणायला लावलं म्हणून 1 मिनिटं म्हणतो. आता काय ते पर्याय नाही. आता अधिकारी व्यक्ती आहे. आणि कबारे सुटेल तातडी, थोडी बैरे म्हणतो, पाटील बुवाची मग पडेल माडी, त्याची पाची पोरे लागतील देशोधडी, पिंगळा महाद्वार करा. ही पाटील बुवाची माडी आहे. त्याचे 5 पोरं म्हणजे प्राण अपान व्यान उदान समान. या 5 पोरांना शरीरातलं ताकद काढून घेतले की माडी कोसळणार आहे. आणि हे सांगून जर तुम्हाला पटत नसेल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे काळ बांधून नेईल करत सेवती बा. खाली वाजवा, खाली सगळे.
म्हणलं असतं पण त्याचे 45,000 होते. मग तेवढे तुम्ही मला देणार नाही तर ते काय पुढच्या वर्षी पाहू. असणार ते. सकाळपासून 4थं कीर्तन भाऊ. भाग्य आहे माझं की परिसरात तेवढं प्रेम आहे. आणि 4 कीर्तनानंतर आवाज आपाप त्याचं डेसिबल कॅपॅसिटी डाऊन होते. हे पूर्ण हार्मोन्स ओढतं घशातलं, तरीसुद्धा इथपर्यंत टिकलो नाही. तर 4थ्या कीर्तनात हा सुद्धा नाही करता येत. ते भाग्य लागतं 4 मिळायला. काहींच्या पेट्याच्या गाड्यात ओन गाडा. ते म्हणतात महाराज कृपा असू द्यावी. म्हणलं तुम्ही तिकडंच मारा. तुम्हाला कीर्तन दिलं का एकच अभंग आहे का त्या आपोला तो एक देव करू. म्हणून जाता जाता विनंती करतो, झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित. नगरवासियांचे सर्वांचे लाख लाख धन्यवाद. इतका उत्साह 9 ते 11च्या कीर्तनाला महाराष्ट्रात तरी आजपर्यंत कुठं पाहिला नाही मी. सगळ्यांकरता एकदा टाळ्या वाजा. सर्व वेल एज्युकेटेड असताना सुद्धा संस्कृतीप्रिय आहात हे तुमच्या जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्य. फक्त जाता जाता एक विनंती करतो, जमेल ठिकाणी आईवडिलांची सेवा करा, जमेल तितका परोपकार करा. मरेपर्यंत वयोवृद्ध व्यक्ती ही दारातला आशीर्वाद असते, ही वृत्ती जीवनामध्ये ठेवा. तुमच्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. वाटतं तुम्ही कामाच्या व्यापातून जर इकडं असाल तर किमान कधीतरी जन्मभूमीकडे गेल्यानंतर आपलं काहीतरी कर्तव्य लागतं, हे भान जीवनामध्ये ठेवा. संत विचारांची धारा जीवनामध्ये ठेवा. ज्यांच्या आजी बसा खाली. झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित. बोलण्याच्या ओघातून अपशब्द गेला असेल, वाणीचा दोष सोडून परत करा. सर्व चांगले असं माझं मत नाही, पण चांगल्यातलं चांगलं घेऊन जायला काय हरकत नाही. जास्त बोललो असेल कमी करा, कमी बोललो असेल रिकाम्या जागा तुम्ही भरा. गुणीजन, गायक, वादक, साऊंड सिस्टम सर्वांचे लाख लाख धन्यवाद. उपस्थित राजकीय, क्रीडा, संकुल, व्यापारी क्षेत्रातील सर्व गुणीजन मंडळी, येथे सर्व तो येतापर्यंत खारीच्या वाट्याने दान करणारे सर्व जी असणारे मान्यवर आहे, सर्वांना भगवान परमात्मा आई आरोग्य त्या पद्धतीने देव. सर्वांचं आयुष्य त्या पद्धतीने असणारे योग्य काळी वृष्टी पर्जन्याची आणि धनधान्याची तृप्ती व शेतकऱ्याकरता आशीर्वाद मागतो. आणि वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर सर्वांनी अशीच उपस्थिती आणि उत्तर हा उत्सव फार ज्याचा व्हॅल्यू गेला गगनावरी असा असणारा आदर्श आपण सिटीमध्ये निर्माण करत आहात. माझ्या वतीनं असणारा तुमच्या सर्वांच्या असणाऱ्या अपेक्षांना लाख लाख धन्यवाद देतो. पुनश्च एकदा सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आपले 9 मिनटं 27 सेकंद एक्स्ट्रा घेतल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि झालेली सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. विठ्ठल जय जय. आपले सर्वांचे 5 मिनिटं घेतो, जास्त वेळ काय बोलणार नाही. बसा.